ब्राह्मण किंवा ब्राह्मण हा चाललाय द्वितीय अध्याय आणि त्यातलं दुसरं ब्राह्मण आणि त्याची सुरुवात. हा भाग आपण जाता जाता घेतला होता, तो आता आज व्यवस्थित बघायचा आहे. योह वै शुशुम साधानम सप्रत्याधानम सस्थूणम सदामम वेद सप्तह द्विषतः भ्रातृव्यान अवरुणद्धि अयम वाव शिशुः यः अयम मध्यमः प्राणः तस्य इदमेव आधानम इदं प्रत्याधानम प्राणः स्थूणा अन्नम दाम तम एताः सप्त अक्षितयः उपतिष्ठन्ते तद या इमा अक्षन लोहिन्यः राजयः ताभिः एनं रुद्रः अन्वायत्तः अथ या अक्षन आपः ताभिः पर्जन्यः या कनीनका तया आदित्यः यत्कृष्णं तेन अग्निः यत्शुक्लं तेन इन्द्रः अधरया एनं वर्तन्या पृथिवी अन्वायत्ता द्यौः उत्तरया न अस्यान्नं क्षीयते य एवं वेद तदेष श्लोको भवति. अर्वाग्बिलश्चमसः ऊर्ध्वबुध्नस्तस्मिन् यशो निहितं विश्वरूपम् तस्या सतः ऋषयः सप्ततीरे वागष्टमी ब्रह्मणा संविदाना इति. अर्वाग्बिलश्चमसः ऊर्ध्वबुध्नः इति इदं तच्छिरः एषः हि अर्वाग्बिलः चमसः ऊर्ध्वबुध्नः तस्मिन् यशः निहितं विश्वरूपम् इति प्राणाः इति प्राणा वै यशः विश्वरूपम् प्राणान् एतद् आह तस्य आसते ऋषयः सप्त तीरे इति. प्राणा वा ऋषयः प्राणान् एतदाह वाक् अष्टमी ब्रह्मणा संविदाना इति. वाघ ही अष्टमी हा संधी बर का. वाघ ही अष्टमी ब्रह्मणा संवित्ते. इमौ एव गौतम भरद्वाजौ अयम एव गौतमः अयम भरद्वाजः. इमौ एव विश्वामित्र जमदग्नि अयमेव विश्वामित्रः अयम जमदग्निः. इमौ एव वसिष्ठ कश्यपौ अयमेव वसिष्ठः अयम कश्यपः. वाग् एव अत्रिः वाचा हि अन्नमद्यते अत्तिः ह वै नाम एतद् यद् अत्रिः इति. सर्वस्य अत्ता भवति सर्वमस्यान्नं भवति यः एवं वेद. द्वे वाव ब्रह्मणो रूपे. जरा मजेशीर विषय हा. त्याचा विषय या अजातशत्रूचा तो प्राण असं हा शब्द त्यांनी इथे वापरलाय आणि या सगळ्यामध्ये प्राण हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरलाय. त्यांनी शेवट केलेला आहे प्राणा वै सत्यम तेषाम एषः सत्यम म्हणजे हा विज्ञानमय आहे, हा त्यांच्याही मध्ये सत्याचं सत्य आहे असं म्हटलंय. आणि त्याच्या आधी त्यांनी प्राणा वै सत्यम असा शब्द प्रयोग केलाय आणि हे तो सांगतो की हे उपनिषद आहे म्हणजे हे रहस्य आहे या सगळ्या रचनेचं. तर प्राण कसे सत्य असतील, कोणत्या अर्थाने ते सत्य असतील याच्यासाठी खरं म्हणजे याच्या नंतरची कंडिका आहे. पण हा एक मधला हा जो भाग आहे त्या आहे विषय प्राणाचाच, पण याच्यात थेट संबंधित नाहीये. तर असा विषय आहे की मध्यमः प्राणः. मागे एका कंडिकेमध्ये येऊन गेलाय हा विषय. मध्यमः प्राणः म्हणजे शरीरातला मुख्य प्राण. मुख्य प्राण म्हणजे काय, मुख्य प्राण असतात का, तर असं नाही. प्राण हा शब्द ज्या अनेक अर्थांनी वापरला जातो त्याच्यामधला 5 प्राण या अर्थाने तो वापरला जातो. इंद्रियांच्या शक्ती याही अर्थाने तो प्राण शब्द वापरला जातो. आणि प्राण गेला याही अर्थाने म्हणजे जीव याही अर्थाने तो प्राण शब्द वापरला जातो. या तिन्ही पैकी मध्यम हा शब्द मुख्य या अर्थाने आहे. असं आचार्यांनी म्हटले.
मुख्य प्राण म्हणजे तो जीव या अर्थाने जो प्राण शब्द वापरतो तो, त्या मुख्य प्राणाला शिशु म्हटले. आणि इथं शब्द नुसता शिशु वापरलाय, पण जे वर्णन जे केलेलं आहे ते माणसाचा शिशु नसून गायीचा शिशु आहे, म्हणजे वासरू आहे. तर त्या प्राणाला इथे वासरू म्हटलंय. हे लक्षात घ्यायचं कुठून कसे शब्द जात आहेत ते. आणि मग असं म्हटलंय की हा जो शिशु कसा आहे, साधानम. आधान म्हणजे आश्रय, म्हणजे उदाहरणार्थ टेबलावर चष्मा आहे तर टेबल हे आधान आहे. तर तसा तो त्या शिशुला एक आधान आहे, प्रत्याधान आहे. प्रत्याधान म्हणजे त्यातल्या त्यात नेमक्या ज्या जागी ती गोष्ट आहे तेवढा परिसर. म्हणजे टेबलावर डाव्या कोपऱ्यात तर डावा कोपरा हा प्रत्याधान. स्थूण म्हणजे स्थूणा म्हणजे खुंटा किंवा खुंटी. तर आता इथे खुंटा येईल कारण वासरू बांधायचंय वगैरे. दाम म्हणजे दोरी. असं हे जो जाणतो तो काय करतो, सप्तह द्विषतः भ्रातृव्यान अवरुणंती. भ्रातृव्य म्हणजे शत्रू. खरं म्हणजे याचा अर्थ निव्वळ शत्रू नाहीये. भ्रातृव्य याचा अर्थ भाऊबंद. आणि द्विषतः भ्रातृव्यान, भ्रातृव्य दोन प्रकारचे असतात. एक अद्विषतः असतात आणि दुसरे द्विषतः असतात. द्विषतः म्हणजे भांडण करणारे, वैर धरणारे. तर वैर धरणाऱ्या 7 भ्रातृव्यांना तो ताळ्यावर ठेवतो, अडवतो. म्हणजे हे जे भ्रातृव्य आहेत ते काहीतरी उपद्व्याप करण्याची शक्यता आहे आणि त्यांना तो दडपतो, म्हणजे त्यांना पराभूत करतो, बाजूला ठेवतो, अवरुणधी अवरोध निर्माण करतो त्यांच्या उपद्व्याप करण्यामध्ये. आणि असे हे 7 भ्रातृव्य आहेत. आणि कोण करतो असं, तर ज्याला हे रहस्य समजलं तो. कशाचं रहस्य, शिशुचं. म्हणजे काय वासराचं रूपक ज्याला छान समजलं आणि ज्यांनी आचरणात आणलं तो 7 द्विषत भ्रातृव्यांना म्हणजे छळणाऱ्या, त्रास देणाऱ्या अशा भाऊबंदांना बाजूला ठेवतो. हाही शब्द भ्रातृव्य म्हणायचंय आणि द्विषत म्हणायचंय म्हटलंय, ह्याचा ही उलगडा नंतर होणार आहे. कारण शत्रू शब्द वापरता आला असता, वैरी शब्द वापरता आला असता, वापरला भ्रातृव्य. अयम वाव शिशु. मग आता इथे ते रूपक उलगडलंय की हा शिशु आहे कोण, मध्यमहा प्राण. बर, तस्य इदमेव आधानम. त्याचं हे आधान आहे. आता इदम म्हणजे काय, इदम म्हणजे हे शरीर. कशावरून हे शरीर, तर इदम शब्द अत्यंत सन्निकृष्ट म्हणजे जवळ असलेला या अर्थाने वापरला जातो. बोलणाऱ्याच्या अत्यंत जवळ काय असतं, तर त्याचं शरीर. तर त्या प्राणाचा आश्रय हे शरीर आहे. प्राण शरीराच्या आधाराने राहतो म्हणून शरीराला प्राणाचं आधान म्हटलंय. इदम प्रत्याधानम. आणि त्यातल्या त्यात त्या प्राणाचा व्यवहार, वागणं, वापर, आचरण हे कुठे चालतं, जरी तो प्राण सर्वव्यापी असला आपल्या शरीरात तरी त्याचा प्रत्याधान आहे ती इदम. इदम म्हणजे काय, तर इदम शिराहा, मस्तक. का बरं, प्राण तर सर्वव्यापी या शरीरामध्ये आणि मग फक्त मस्तकालाच का म्हटलं, तर आता इथे लक्षात येईल की मस्तकावर असलेली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती ज्ञानेंद्रिय या प्राणामुळे विशेषतः कार्यान्वित होतात. म्हणून प्राणाचं अस्तित्व विशेष करून त्या शिराहाच्या ठिकाणी म्हणजे मस्तकावर त्यांनी मानलं आणि सांगितलं हे मस्तक हे त्याचं प्रत्याधान आहे. बर, आता पुढे पहा. प्राण हा स्थूण हा, परत प्राण शब्द वापरला. प्राण ही खुंटी आहे. आता या शिशुला बांधायला खुंटी कशाला, तर ही खुंटी आणि दाम याच्यावरनं कळतं की हा शिशु म्हणजे माणसाचा नसून वासरू आहे, ज्याला बांधून घालावं लागतं आणि बांधण्यासाठी दोरी लागते. तर खुंटी कुठली, तर प्राण. या प्राणाचा अर्थ काय, या प्राणाचा अर्थ बळ जे शरीरामध्ये निर्माण होतं अन्न खाल्ल्यामुळे, कार्यशक्ती.
तिच्यासाठी हा प्राण शब्द वापरलाय की कार्यशक्ती ही खुंटी आहे किंवा खुंटा आहे आणि अन्न हे दाव आहे त्याचं. आता खुंटा आणि दाव या दोन शब्द वापरलेत. आपल्याला असं वाटतं की त्याच्यावर मर्यादा आणण्यासाठी, त्याला बंधनात ठेवण्यासाठी, त्याला इकडं तिकडं भरकटू न देण्यासाठी अशा अर्थाने प्राण आणि अन्न असे आहेत का? म्हणजे शरीरातले मुख्य प्राण, शरीरातला मुख्य प्राण तो इकडे तिकडे भरकटू नये म्हणून त्याला अन्न आहे आणि म्हणून त्याच्या इंद्रिय शक्ती आहेत, कार्यशक्ती आहेत असं म्हणायचं का? म्हणजे जे नसतं तर तो कुठेही गेला असता असं नाही. आपली कल्पनाशक्ती तपासून बघायला लागेल. हे गाई वासरांच्यात राहणारे आहेत हे ऋषी, ज्यांनी कोणी हे पाहिलं उपनिषद, तो त्याच्या लेखी स्थूणा म्हणजे ती खुंटी आणि ते दाव या दोन गोष्टी परस्पराश्रित आहेत आणि त्या दोन गोष्टी वासराला स्थैर्य देतात. या दोन गोष्टी नसतील एकाच ठिकाणी तर ते वासरू कुठेतरी जाईल आणि असुरक्षित होईल. हा मुद्दा आहे. अस्थिर होईल, असुरक्षित होईल. का बरं? की त्याला ते बांधून घातलं तर ते स्थिर राहील आणि स्थिर राहिल्यामुळे त्याची जी काही प्रगती व्हायची ती प्रगती होईल. त्यानुसार त्याप्रमाणे शरीरातली जी इंद्रिय, शरीरातली जी कार्यशक्ती आहे आणि अन्न या दोन्हीमुळे ते शरीर स्थिर राहतं, सुरक्षित राहतं आणि स्थिर आणि सुरक्षित राहिल्यामुळे त्याची जी प्रगती अपेक्षित असते, मोठं होणं वगैरे, वाढ, ती त्याची होते. नुसता खुंटा आहे गोठ्यात आणि वासराच्या गळ्यात दावच नाहीये किंवा असलं तरी बांधलं नाहीये, ते इकडं तिकडं जाईल. नुसतंच दाव आहे पण खुंटा नाहीये तरी प्रश्न आहे. तर कार्यशक्ती पण पाहिजे आणि अन्न पण पाहिजे. कार्यशक्तीसाठी अन्न पाहिजे आणि अन्नासाठी सुद्धा एक किमान कार्यशक्ती पाहिजे. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी असं म्हटलंय ना, की दूध घेण्याची सुद्धा, आईचं दूध ओढण्याची सुद्धा ज्याच्या अंगात ताकद नाहीये, इतकं अशक्त बाळ आहे, त्याला काय घालणार टॉनिक वगैरे आणि मोठं करणार? तर किमान ताकद पाहिजे अंगामध्ये, तेव्हा ते काय थोडंफार खाल्लेलं अन्न पचेल आणि मग ताकद येईल. ताकद आली की अजून खाईल. तर या खुंटी आणि ती दोरी हे या दोन्ही एकमेकींशी संबंधित, एकमेकींवर अवलंबून, दोन्ही मिळून काम करणारे आहेत. ही कल्पना प्राण आणि अन्न यांच्यामध्ये आहे. ते बांधून, बंधन, ते संयम, मर्यादा हे सगळं बाजूला टाकायचं आपल्या मनामध्ये. बांधणं आणि खुंटी हा शब्द आला की आपल्याला हे विचार सुचतात, ते बाजूला टाकावेत, म्हणजे मग याचा अर्थ छान लागेल. आणि मग काय होतं, त्या प्राणाला, तम म्हणजे त्या प्राणाला, कोण प्राण? मध्य महाप्राण. हा नाही बरं का, हा इंद्रिय शक्ती या अर्थाने, आपलं कार्यशक्ती या अर्थाने वापरलेला हा प्राणशब्द आहे. आणि मध्यम प्राण म्हणजे जीव. कसं आहे ना, जेव्हा एखादा विषय आपल्या जगण्यात असतो, रोजचा असतो, नेहमीचा असतो, त्याच्याशीच उठायचं आणि त्याच्याशीच बसायचं असा मराठीतला शब्द प्रयोग आहे ना, ते तसा असतो एखादा विषय. तेव्हा त्याच्याशी संबंधित असलेल्या शब्दांचे 4-2 वेगळे अर्थ असतात आणि केव्हा कोणता अर्थ घ्यायचा आहे त्या निजभाषिकांना समजतं. आता मराठीतलं मला एक उदाहरण स्वयंपाकघरातली असल्यामुळे कणिक असं आठवलंय. तर कणिक फार घट्ट आहे, लाटवत सुद्धा नाहीये. याच्यात कणिक याचा अर्थ पाणी घालून भिजवलेला गोळा. आणि कणिक संपत आलीये बरं का, दळून आणलं पाहिजे. यातल्या कणिक शब्दाचा अर्थ डब्यामध्ये असलेलं पीठ. 2 वेगळे अर्थ झाले की नाही. कणिक हा शब्द काही व्यर्थी नाहीये,
श्लेष अलंकारासाठी जसं द्व्यर्थी शब्द लागतो तसा हा द्व्यर्थी नाहीये. हा शब्द एकच आहे, त्याचा अर्थही एक आहे, पण त्या अर्थाला एक नजीकच्या वस्तूचा संबंध किंवा पदर आहे. अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर म्हणावं, कणिक या शब्दाचे 2 अर्थ होतात, हरकत नाही. पण केव्हा कोणता अर्थ घ्यायचा हे ती भाषा बोलणाऱ्यांना आणि जे जगतात या सगळ्या प्रसंगात त्यांना पटकन कळून जातो, त्यांना काही अडचण येत नाही. ती गोष्ट प्राण शब्दाच्या बाबतीत या औपनिषदिक ऋषींची झाली. त्यामुळे इथे जो तम शब्द आहे तो मध्यमहा प्राण हा या अर्थाने आहे. या प्राणाचा काय घेतला होता अर्थ तो आता बाजूला टाकायचा. तर त्या मध्यम प्राणाला 7 अक्षिती उपतिष्ठन्ते प्रार्थना करतात. त्याची हात जोडून प्रार्थना करणं, मंत्रपूर्वक मंत्र म्हणून हात जोडून प्रार्थना करणं, याच्यासाठी उपस्था हा धातू वेदात वापरला जातो. तर 7 अक्षिती, अक्षिती म्हणजे क्षिती म्हणजे क्षय, ऱ्हास न होणाऱ्या अशा 7. कोण आहेत ऱ्हास न होणाऱ्या? तर देवता. याच अशा आहेत की ज्यांचा असा ऱ्हास होत नाही. तर 7 देवता त्या प्राणाची उपासना करतात किंवा त्याची प्रार्थना करतात. कोण? तर या इमाह अक्षन लोहिन्या राजया. या अक्षन हे सप्तमीचं रूप आहे, वैदिक रूप आहे. डोळ्यामध्ये ज्या लाल रेषा आहेत त्यांच्याद्वारा एनम म्हणजे या प्राणाला रुद्र हा अन्वायत, रुद्र जोडला जातो. अनुआयत, रुद्र त्याच्यासाठी प्रयत्न करतो, रुद्र त्याच्याशी संबंधित होतो. तर रुद्र त्या डोळ्यातल्या लाल रेषांच्या द्वारे त्या प्राणाची प्रार्थना करतो. अक्षन आपहा, डोळ्यात जे पाणी आहे त्याच्याद्वारा पर्जन्य ही देवता. जी कनीनका आहे, शक्ती, दृष्टीची शक्ती, जो पांढरा भाग आहे त्याद्वारे इंद्र. अधर या वर्तन्या म्हणजे खालची पापणी, तिच्याद्वारे पृथ्वी अन्वायत्ता जोडलेली आहे. आणि देवहू उत्तरया, वरची जी पापणी आहे तिच्याद्वारे देवहू ही देवता काय करते तर त्या प्राणाचं उपस्थान करते, म्हणजे प्राणाची प्रार्थना करते. हा काय विषय आहे? प्राणाची प्रार्थना या 7 जण करतात. त्याच्यामध्ये पुढे हे सगळं याच्यामध्ये सांगायचा विषय असा आहे जो पुढे जरा आणखीन छान स्पष्ट होईल. आत्ता थोडासा सांगते. स्वामी वरदानंदांनी फार छान स्पष्ट केलंय हे. त्यांनी असं म्हटलंय की ह्या देवता आहेत रुद्र, पर्जन्य, आदित्य, अग्नी, नंतर इंद्र, पृथ्वी आणि देवहू. या देवतांचे काही विशेष आहेत. म्हणजे रुद्र हा उग्र आहे, पण तो शत्रूचा नायनाट करणारा आहे. पाणी आपहा शांत प्रकृतीचा आहे, म्हणजे पर्जन्य. आपहा म्हणजे पर्जन्याद्वारे ते तो हा शांत प्रकृतीचा आहे. शीतलता देणारा आहे, म्हणजे देणारी ही देवता आहे. आदित्य तेज देणारी देवता आहे. अग्नी सामर्थ्य देणारी, इंद्र सत्ता असणारी देवता आहे. पृथ्वी पोषण करणारी देवता आहे. आणि देवहू भव्यता असणारी, उदात्तता जिच्या ठाई आहे अशी देवता आहे. म्हणजे या देवतांचे एक एक विशेष. डोळा हे एक लहान इंद्रिय त्यांनी घेतलंय. या इंद्रियाचे काही एक भाग केलेत आणि त्या भागानुसार त्या ठिकाणी त्या देवता असतात असं म्हटलंय. म्हणजे काय की एका इंद्रियाचं कार्य ज्या वेळेला ते इंद्रिय म्हणून चालतं त्यावेळेला एवढ्या गुणांच्या द्वारा ते चालतं. एवढे गुण जर त्या साधकांनी आपल्या ठाई मिळवले तर त्याच्या शरीराचं कार्य उत्तम चालेल. जणू काही ही या सगळ्या देवता
त्याच्या प्राणाची प्रार्थना करतात. प्राणाचं उपस्थान असा शब्द आहे. प्राणाचं उपस्थान करतात म्हणजे त्याचे प्राणही चांगले, ते ओजस्वी, बलवान, कार्यक्षम असे होतात. असा लौकिक जीवनाला साजेल असा किंवा उचित असा अर्थ स्वामी वरदानंदांनी लावलाय. आणि पुढे असं म्हटलंय, न अस्य अन्नम क्षीयते, त्याचं अन्न कधी क्षीण होत नाही, कमी होत नाही. याहा एवं जो हे जाणतो त्याचं अन्न कधी कमी होत नाही. ही आहे फलश्रुती. एक आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की बऱ्याचदा काही एक विषय मांडल्यावर जो हे जाणतो त्याला अमुक तमुक मिळतं किंवा त्याचं अमुक तमुक होतं. जाणतो, जो हे करतो असं नाही, जाणणं. काय जाणतो तर आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक इंद्रियाच्या ठाई या एवढ्या देवता आहेत आणि या देवता एकमेकींशी संबद्ध आहेत. उग्रपणा हवा आहे इंद्रियांचं काम करायला, पण तो उग्रपणा जर फार त्रासदायक होणार असेल तर तिथं पर्जन्य पण हवाय. तो समान करायला. तेज हवंय आदित्यासारखं, पण आणि ते तेज कार्यशील पण हवंय. इंद्र सत्ता पण हवीये, सत्तेबरोबर पोषण पण हवंय. आणि या सगळ्या गोष्टी असल्या तर एक उदात्तता सुद्धा हवी आहे. नुसतं एवढ्याच लौकिक गोष्टींनी भागणार नाही, एक दैवी उदात्तता सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये असली पाहिजे. आणि व्यक्तिमत्वामध्ये असली पाहिजे असं म्हणण्याच्या ऐवजी एका इंद्रियाच्या उदाहरणाद्वारा हे सांगून दिले. जी व्यक्ती अशा प्रकारची स्वतःची जडणघडण करेल तिला अन्न कमी पडणार नाही. अन्न कमी पडणार नाही हा काय विषय आहे? अन्न तर खाणारच आहे, तो कमी कशाला पडणार आहे? श्रुतीने असं म्हटलंय, आचार्यांनी असं म्हटलंय, अन्न ही खायची वस्तू आहे, ते भोग्य आहे ना, भोग्य किंवा भोज्य आहे. ती व्यक्ती कधीही कुणाचीही भोग्य किंवा भोज्य होणार नाही, ती नेहमी भोगता होईल. म्हणजे तिच्यामध्ये दुसऱ्याचा बळी होण्याची शक्यता कधीही येणार नाही. ती भोगता होईल म्हणजे बेबंद उपभोग घेईल असं म्हणायचं नाही. त्यातनं अर्थ एवढाच आहे, ती कुणाकडनं दबून जाणार नाही. त्याचा अन्नम न क्षीयते. आणि स्वामी वरदानंदांनी आणखीनच छान अर्थ लावलाय. ते म्हणतात की अन्नाचा ऱ्हास होणं, सगळ्यात जास्त विधिनिषेध कुठे असतात आपल्याला? अन्नाच्या बाबतीत असतात. हे खावं ते खाऊ नये, म्हणजे विविध वयात, विविध अवस्थेत, विविध ठिकाणी, विविध प्रसंगी अमकं खावं अमकं खाऊ नये, अशा प्रकारचे विधिनिषेध अन्नाच्या बाबतीत असतात. या व्यक्तीचं अन्नच क्षीण होत नाही याचा अर्थ तिला कुठले विधिनिषेधच लागू पडत नाहीत. आणि पुढे ते असं म्हणतात की ही जी अवस्था आहे ती आपल्या शरीरामधला जीव म्हणजे प्राण, या प्राणांना या सगळ्या देवतांच्या द्वारे ओजस्वी, स्थिर, कार्यशील असं ठेवलं, ही एक साधना आहे. अशी साधना करत असताना ती व्यक्ती हळूहळू मुक्तीच्या मार्गाने जाईल. पुढे ते असं म्हणतात, निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधेही को निषेधा. म्हणजे निस्त्रैगुण्य म्हणजे मुक्तीचा मार्ग. मुक्तीच्या मार्गाने हळूहळू ती व्यक्ती जेव्हा वाटचाल करेल तेव्हा हे खा आणि ते खाऊ नको असं कोण सांगणार त्या व्यक्तीला? ती ज्याला हात लावेल ते अन्न होईल तिचं. ज्याला जिथे ती बघेल ते तिच्या डोळ्यांचं पोषण होईल. त्यामुळे अन्नम न क्षीयते असा अर्थ त्यांनी लावला. तदेश श्लोको भवती. तर हे त्याचं आता कौतुक. श्लोक म्हणजे वर्णन, कौतुक. एक चांगल्या प्रकारचं वर्णन करायचं असेल तर त्याला कीर्ती, त्याला श्लोक हा शब्द आहे. तुम्हाला पुण्यश्लोक हा शब्द माहिती असेल. ज्याची कीर्ती पुण्यवान आहे असा तो म्हणायचा पुण्यश्लोक. आणि ही त्याची आता कीर्ती, हे त्याचं आता वर्णन आहे. काय? अर्वाग बिलश्चमसाहा ऊर्ध्व बुध्नाहा. अनुष्टुप छंदातली जी रचना असते ना तिला पण श्लोक असं म्हणतात बरं का.
म्हणजे श्लोक हा शब्द छंदाच्या अर्थाने पण येतो आणि श्लोक हा शब्द आपण जो म्हणतो ना पुण्य श्लोक मधला श्लोक म्हणजे कीर्ती त्याही अर्थाने येतो. तर अर्वाग बिलहा, बिल म्हणजे भांड्याचं तोंड असतं ना, एखाद्या कळशीचं तोंड, त्याला बिल म्हणायचं. बिल म्हणजे बीळ, पण असं उंदराचं बीळ असा अर्थ नाहीये इथे, घटाचं किंवा अशाचं तोंड. तर ते अर्वाक आहे. अर्वाक म्हणजे खाली खाली तोंड आहे. आणि ऊर्ध्व बुधना, बुड, बुधन म्हणजे बुड, बुडवर आहे असा हा चमस आहे. आणि चमस त्याच्यामध्ये काय आहे, तस्मिन यशः निहितम विश्वरूपम. तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये, विश्वरूपम यशः निहितम, विश्वरूप असं यश ठेवलेलं आहे. आता मी शब्दशः सांगते हा, पुढे त्याचं विवरण होणार आहे. फक्त चमसहा म्हणजे यज्ञामध्ये सोमरस, जेव्हा सोमरसाची आहुती द्यायची असते त्यावेळेला दांडा असलेलं पात्र असतं, एक दांडा असतो त्याला धरायला, म्हणजे मूठ असते, दांडा नाही मूठ. आणि त्या मुठीचं पात्र ते हातात घेऊन, लाकडी असतं ते, त्याचे वेगवेगळे आकार असतात. ज्याला धरायला ते सांगितलेलं असतं त्याच्या दृष्टीने ते आकार असतात, त्याच्या नावे ते आकार असतात. म्हणजे काय, ह्याचं पात्र त्यांनी घेतलं, त्याचं यांनी घेतलं असं होत नाही. तर ते जे पात्र असतं त्याला म्हणायचं चमस. आणि त्यांनी काय करायचं असतं, तर तो जो सोमरस असतो त्याची आहुती पूर्ण उपडं करून द्यायची असते, पूर्ण उपडं करून. आपल्याला वाटेल की यात काय सांगायचंय, पण मुद्दाम सांगावं लागतं ते. आपला साधा एक तांब्यानी भांड्यात पाणी ओतताना आपण साधारण तिरका करतो, भांड्यावर पितो, थोडासा निथाळा तांब्यात राहतो, तसा निथाळा सुद्धा राहू द्यायचा नसतो. पूर्ण 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 उपडं करायचं. आता तो चमस, तर तो चमस कसा, त्याचं बिल खाली आहे म्हणजे तोंड खाली आहे आणि बुडवरती आहे. त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये यश ठेवलेलं आहे. तस्य आसते ऋषया सप्ततीरे, त्याच्या तीरावर म्हणजे कडांवर, काठांवर सप्त ऋषया हा आसते म्हणजे बसले, 7 ऋषी बसले. आणि वाघ अष्टमी आणि 8वी वाणी, 7 ऋषी आहेत आणि 8वी वाणी आहे. ती काय करते, तर ब्रह्मणा संविधाना, ती ब्रह्माद्वारा संविधाना म्हणजे विद धातूचं रूप आहे हे, विचारणे. आचार्यांनी संवाद करते असा पण अर्थ केलेला, असा अर्थ केलाय. म्हणजे ती बोलते, मनातल्या मनात बोलत असेल, विचार करत असेल, त्याचा संवित्ते, वित्ते नाही होणार, विंदते, आणि त्याचं विंदाना हे रूप झालं, विंते असं 7व्या गणाच्या धातूचं रूप होईल. तर ब्रह्माद्वारा ती वाणी संवाद करते. हा मानस संवाद पण जास्त चांगल्या अर्थाने होईल बर का. ब्रह्माद्वारा हा शब्द राहिला, ब्रह्मणा ही आहे तृतीया. ब्रह्माद्वारा म्हणजे काय, ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेदमंत्र, वेदमंत्राद्वारा आहे. वेदमंत्र हा सुद्धा अर्थ ऋग्वेदातच आहे ब्रह्म या शब्दाचा. आणि ब्राह्मण हा जो शब्द आहे ना, द्वितीय ब्राह्मणम हा यातला ब्राह्मण शब्द, या ब्राह्मण शब्दाचा अर्थ जे ब्रह्माचं विवरण करतात ते ब्राह्मण, म्हणजे जे मंत्राचं विवरण करतात ते ब्राह्मण, म्हणजे तो चॅप्टर, तो भाग, ते टेक्स्ट, ग्रंथ, त्याला म्हणायचं ब्राह्मण. कारण का, तर एखाद्या मंत्राचं त्याच्यामध्ये निरूपण असतं, त्यांच्या पद्धतीने असेल पण असतं असो. तर वेदमंत्रांच्या द्वारा ती संवाद करते. आता हा काय विषय आहे त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलंय. आणि मागे आपण एक श्लोक आणि त्याचं विवरण किंवा त्याच्यावर व्याख्या देण्याची पद्धत पाहिली होती, ती आठवावी. काय करतात ते, पहिल्यांदा इथलंच कोट करतात बर का, जेवढं करायचंय तेवढं करतात, आणि मग काय अर्थ आहे त्याचा तो 1-2 शब्दात सांगतात. अर्वाग बिलहा चमसहा ऊर्ध्व बुध्नहा इति कोट केलंय. खाली तोंड असलेला
वर बुड असलेला असा चमस इति इदम तत्शिरहा म्हणजे काय तर हे शिर म्हणजे हा चमस आहे. शिर म्हणजे मस्तक, डोकं म्हणजे माथा हे त्याचं बुड आणि तोंड हे त्याचं बिल. म्हणजे खाली तोंड एखादं पळशी घागर तांब्या असं उघडा ठेवावा, तोंड खाली आणि बुड वरती, त्याच्यासारखं पालथ बनू, त्याच्यासारखी ही डोक्याची रचना त्यांना वाटते आणि त्याला ते म्हणतात चमस. हा चमस आहे. का बरं एषः ही अर्वाग विलहा चमसः ऊर्ध्वबुध्नः. कारण का तर हे डोकं म्हणजे खाली तोंड असलेला आणि वर बुड असलेला चमस आहे. एवढंच सांगितलं, म्हणजे जवळजवळ तेच परत सांगितलं. फक्त म्हणजे काय तर म्हणजे शिर. आणि का कारण तो असा आहे. अरे पण तो असा म्हणजे काय, असं कसं काय पाहिलं तर ते डोकं डोळ्यापुढे आणावं आणि त्याचं हे वर्णन आहे असं म्हटलं की त्याचा शिरहा हा अर्थ समजून येईल. पुढचा आहे तस्मिन यशः निहितम विश्वरूपम. हा तुकडा पण असाच उद्धृत केला, तस्मिन यशः निहितम विश्वरूपम इति. तुकडा उद्धृत केला की पुढे इति शब्द लावतात. प्राणावई यशः विश्वरूपम. प्राण म्हणजे विश्वरूप यशः. पहा बरं का, प्राण आता वेगवेगळ्या अर्थाने वापरला त्यांनी. मगाशी मध्यमहा प्राण हा वापरलं, इथे प्राण हा स्थूणा, आणि आता म्हणतायत प्राणा हा वै विश्वरूप यशः. प्राण म्हणजे विश्वरूप यश. विश्वरूप म्हणजे विश्व म्हणजे सर्व प्रकारचं किंवा विविध रूप प्रकारचं विश्वरूप, आणि यशः कीर्ती. तर प्राणाला विश्वरूप, प्राण म्हणजे विश्वरूप यश. का प्राणान एतदाह. हा प्राणांच्या बद्दल आहे. आह म्हणजे म्हणतो. कोण म्हणतो, ज्याने कोणी श्लोक रचलाय तो. एतद म्हणजे हे म्हणजे काय, हे वाक्य. यशो विहितम निहितम विश्वरूपम हे वाक्य, हे प्राणानाह, हे प्राणांचं वर्णन करतं. बस स्पष्ट करण्याची सांगण्याची ही पद्धत आहे. आता तुम्ही ती क्रिप्टिक म्हणजे अत्यंत संक्षिप्त म्हणा, त्रोटक म्हणा, आपल्याच वाटेल, पण ज्यांच्या काळात ज्यांच्यासाठी ती आहे त्यांना एवढ्यानी भागत होतं, हा त्याचा अर्थ आहे. तर प्राणांच्यासाठी हा शब्द प्रयोग आहे. तस्य आसते ऋषयः सप्ततीरे इति. पुढचं कोट केलं, तस्य आसते ऋषयः सप्ततीरे. प्राणा वा ऋषयः. परत पहा, प्राण म्हणजे ऋषी. प्राणान एतदाह. एतद म्हणजे परत हे वाक्य प्राणांच्या बद्दल सांगतंय. आह म्हणजे सांगतंय. वाघ अष्टमी ब्रह्मणा संविधाना. अष्टमी वाघ ब्रह्मणा संविधाना इथे कोट केलं. वाघ ही अष्टमी ब्रह्मणा संविधते. वाघ ही आठवी म्हणजे 7 ऋषी आहेत आणि मग 8वी व्यक्ती म्हणजे वाणी आहे. ही ब्रह्मणा मंत्राद्वारा संविधते, संवाद करते, विचार करते, मनन करते. हे झालं वर्णन. आता याच्यामध्ये कोडं काय आहे हेच मुळात कळत नाहीये की या डोक्याला यांनी पालथा घातलेला चमस असं का म्हटलंय. पुढे त्याच्यामध्ये विश्वरूपम यशः ठेवलंय आणि त्याला त्यांनी प्राण का म्हटलंय. 7 ऋषी त्याच्या तीरावर बसलेत म्हणजे कोण बसलेत, त्यांनी म्हटलंय प्राणा हा वा ऋषयः, पण कोणते प्राण असे 7. आणि ही 8वी वाणी ही काय ब्रह्मणा संविधाना. तर कोड स्पष्ट करताना सुद्धा कोड राहिल्याची काळजी घेतली, असा इथला विषय. आता पुढचं पहा, ते जास्त मजेशीर आहे. इमौ एव गौतम भरद्वाजौ. इमौ इदमच्या सारखंच रूप आहे, फक्त पुल्लिंगाचं आहे. हे 2 जण गौतम आणि भरद्वाज आहेत. अयमेव गौतमः अयम भरद्वाजः. हा गौतम आणि हा भरद्वाज. इमौ एव विश्वामित्र जमदग्नी.
हे दोघं आहेत विश्वामित्र आणि जमदग्नी. हे द्विवचन आहे. हा आहे विश्वामित्र, अयमेव विश्वामित्र, हा अयम जमदग्नी, आणि हा आहे जमदग्नी. हिमहू एव वसिष्ठ कश्यपौ, हे दोन ऋषी आहेत. हे दोघ जण आहेत वसिष्ठ आणि कश्यप. इमौ एव वसिष्ठ, अयमेव वसिष्ठ, अयम कश्यप, हा आहे वसिष्ठ, हा आहे कश्यप. वाग एव अत्रिही, आणि वाणी आहे अत्री. इथे थांबूया आपण, हे पुढचं नंतर बघू. हे कोण दोघं, गौतम आणि भरद्वाज? इमौ म्हणजे हे दोघं. इदम सर्वनाम अत्यंत सन्निकृष्ट असलेल्या म्हणजे जवळ असलेल्या गोष्टीसाठी वापरलं जातं. मग अत्यंत जवळ कोण आहे बोलणाऱ्याला? तर त्याचं शरीर. आणि त्याच्यामधले हे दोन कोण आहेत? तर प्रसंग काय चाललाय? शिराहा. म्हणजे त्याच्या संदर्भात याचा अर्थ लावायचा. तर हे दोघं कान, हे म्हणजे गौतम आणि भरद्वाज. हा कान म्हणजे गौतम आणि तो कान म्हणजे भरद्वाज. हे दोन डोळे, इमौ एव, म्हणजे विश्वामित्र आणि जमदग्नी. हा आहे विश्वामित्र आणि तो आहे जमदग्नी. म्हणजे जो कुणी हे उपनिषद सांगत असेल तो गुरु जणू काही आपल्या कानाला हात लावून म्हणतो की हे पहा, हे दोन कान म्हणजे गौतम व भरद्वाज. हा उजवा कान म्हणजे हा गौतम, डावा कान म्हणजे भरद्वाज. आणि तसंच डोळ्यांच्या बाबतीत केलं. अयम विश्वामित्र जमदग्नी, अयमेव विश्वामित्र, हा अयमेव जमदग्नी. हे दोघं जण म्हणजे वसिष्ठ आणि कश्यप. हे कोण दोघं जण? नासापुट, नागपुड्या. हा आहे वसिष्ठ आणि तो आहे कश्यप. किती झाले ऋषी? हे गौतम, भरद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी, वसिष्ठ आणि कश्यप. हिशोब लावायचा सातांचा. सप्त ऋषया तीरे असते. तर आणि सांगितलं की वाघ एव अत्रिही, आणि मग यातला 7वा ऋषी म्हणजे वाणी. झाले 7 ऋषी. आता परत वरती चला. प्राणा वा ऋषया. प्राण हे म्हणजे ऋषी. या ठिकाणच्या ज्या इंद्रिय शक्ती आहेत, कानाच्या ठिकाणची, डोळ्याच्या ठिकाणची इत्यादी, ज्यांच्या जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत, ही वाणी हे कर्मेंद्रिय आहे, बाकीची ज्ञानेंद्रिय आहेत. तर ही आपलं आपलं काम केव्हा करतात? त्यांच्यामध्ये प्राण असतात तेव्हा. त्यामुळे या प्राणाहाचा अर्थ त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या शक्ती, ज्यांच्यामुळे ती इंद्रिय त्यांचं विहित काम करतात, आणि यांना म्हणले ऋषी. बरं, हे 7 आहेत. आता परत वरती जायचं. कुठे जायचं? याच्या आधी सप्तह द्विषतान भ्रातृव्यान अवरुणधी. 7 जो हे सगळं जाणतो तो 7 आपल्या द्विषतः भ्रातृव्यान अवरुणधी. ही इंद्रिय आहेत ना आपली, हे आपले भाऊबंद आहेत. भ्रातृव्य म्हणजे भाऊबंद, म्हणजे आपल्या बरोबरच आहेत ते. पण भाऊबंद 2 प्रकारचे असतात. एक द्विषत असतात आणि एक अद्विषत असतात. इंद्रिय ही द्विषत भाऊबंद आहेत, असू शकतात, आहे का? तर ती त्या प्राणाला म्हणजे आपल्या बुद्धीला विषयोपभोगांच्या मागे लागून आपलं स्वतः म्हणजे आपलं शरीराचं वाटोळं करतात. अगदी सोप्या भाषेमध्ये. प्राणाला शिशु का म्हटलं? तर तो कधीच उपभोग घेत नाही प्राण. पण नाक, कान, डोळे हे सगळे उपभोग घेतात, यथेच्छ उपभोग घेतात. भले हा आहे म्हणून घेत असेल, पण हा नाही ना घेत कशाचा उपभोग. कुणाच्या मागं जात नाही, कुठल्या विषयाच्या मागं जात नाही.
कुठल्या विषयाच्या मागे भरकटला जात नाही, कुठल्या विषयाच्या मुळे अडचणीत येत नाही, तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा विशेषतः ह्या ज्ञानेंद्रियांच्यासाठी यांचा असा विशेष आहे की ती भरकटतात, ती अडचणीत आणतात, म्हणजे ती त्रास देतात आपल्याला. जेव्हा ती त्रास देतात तेव्हा ती दिवशतः भ्रातृव्य असतात. पण जर त्यांनाच, या भ्रातृव्यांनाच, इथे बघा हे सगळे कुठे आहेत, सगळी भ्रातृव्य डोक्याच्या ठिकाणी आहेत. यांना जर या अशा देवता आहेत असं मानून त्या देवतांनी त्या प्राणाचे उपस्थान केलं, म्हणजे तसं आपणही आपल्या जागी असलेल्या प्राणाचं उपस्थान केलं, म्हणजे त्या प्राणाला नीट प्रार्थना केली, पोचलं, त्या इंद्रियांना नीट सांभाळलं, तर काय होईल? ही सगळी इंद्रिय मस्तकावरच आहेत ना, त्या ते भ्रातृव्य नाही राहणार, ते ऋषी होतील. सप्त ऋषया, मगाशी होते सप्त भ्रातृव्य, ते ज्ञानाचं साधन होतील ऋषया सप्त. आणि ते सगळे तीर आहेत, ते बरोबर वरती आहेत, कुठेतरी अंतराकाशात नाहीयेत. एक एकदा असं वर्णन येतं की जे अंतर्यामी आकाश आहे, जे अंतर्हृदय आहेत, तर ते आपल्यामध्ये असलेल्या चेतनेच्या वर्णनासाठी असं आंतरिकपणा दाखवणारे शब्द वापरले जातात. तसा विषय नाहीये. ही सगळी इंद्रिय तिरे आहेत, म्हणजे उघड आहेत, बाहेर आहेत, समजण्यासारखी आहेत, संदेह नाही त्यांच्याबद्दल. आणि त्यामुळे ती भ्रातृव्य पण होऊ शकतील, पण प्रयत्न केला तर त्यांचा अवरोध पण होईल, आणि नुसता अवरोध नाही होणार तर ती ऋषी होतील. असा यातला भाव आहे. आणि कोणते ऋषी? तर म्हणून त्यांनाच हे या ऋषींचं सांगितलं. आणि वाणी ही सांगितली 8वी ऋषी. आता 7 ऋषी म्हटले इकडे, सप्त ऋषया, इथे पण 7च आहेत ना. बघा, हे 2 झाले, गौतम भरद्वाज हे 2 झाले, विश्वामित्र जमदग्नी हे 2 झाले, 4 झाले, वसिष्ठ कश्यप 6 झाले, आणि ही वाणी ही 7वी, हे 7 झाले. आणि इकडे म्हटलंय वाणी ही 8वी पण आहे. कुठेतरी आत्ताच गेलंय बघा आपल्याला, वाघ अष्टमी ब्रह्मणा संविधाना, हे काय कोड आहे परत? 8वी वाणी ही ब्रह्मणा संविधाना करते, आणि इथे वाणी हे 7वं सांगितलं, आणि 7 ऋषी हा विषय संपवला. इथे वाणी ही 7वी आहे. ती भ्रातृव्य पण होऊ शकेल, वाटेल तसं बोललं, वाटेल ते बोललं तर ती भ्रातृव्य पण होईल. पण ब्रह्मणा संविधान असं जर का तिचं काही केलं, किंवा तिचं जे काम असेल ते चांगल्या पद्धतीने केलं, पुढे म्हटलंय त्याने, तर ती ऋषी पण होऊ शकेल. अत्री, आता वाणीच्या साठी अत्री ऋषी म्हटलंय. ते का म्हटलंय ते आता पुढे सांगितलंय. आता पुढे जे सांगितलंय ना, ती उपनिषदांची एक शैली आहे. त्यांना एखाद्या शब्दाचा जर अर्थ सांगायचा असेल, अर्थ किंवा निरूपण विशेष करून सांगायचा असेल, तर हा असा एक शब्दाचेच भाग करून त्यातल्या एकेका शब्दाला, अक्षराला काहीतरी अर्थ लावून, अक्षराचा खेळ करून तो अर्थ जमवतात. या युक्तीला किंवा खटाटोपाला निर्वचन असं नाव आहे. आवडता विषय आहे त्यांचा हा निर्वचन. निर्वचनाचा अर्थच असा आहे की अगदी स्पष्ट सांगायचं, निशेषण काही राहत नाही त्याच्यामध्ये. असो, तर मग हे बाकीच्यांचं का नाही सांगितलं? नाही सांगितलं. एखाद्याचं सांगावं असं वाटलं तेवढं सांगितलं. तर काय, वाचा ही अन्नम अद्यते, वाणीनी अन्न खाल्लं जातं. बघा बरं, वाणीला अत्री म्हटले त्याचं स्पष्टीकरण करतायत. एखाद्या कानाला गौतम म्हटले तर त्याचं स्पष्टीकरण करायची काही गरज वाटली नाही. कुठल्या डोळ्याला विश्वामित्र म्हटले, एखाद्या नागपुडीला वसिष्ठ म्हटले, त्याचं काही स्पष्टीकरण करण्याची गरज वाटली नाही. पण वाणीला अत्री म्हटलंय याचं स्पष्टीकरण केलंय.
कारण का तर वाणी अन्न खाते. वाणी कुठे अन्न खाते? वाणी नाही अन्न खात ना, पण वाणी जिथे असते तिथे अन्न खाणं ही गोष्ट घडते. म्हणजे जीभ, तोंड आपलं. आणि जिथून त्या ती वाणी प्रकट होते म्हणजे मुखकुहरातली ती विशिष्ट इंद्रिय किंवा ते बिंदू, मूर्धा, कंठबिल, जीभ, दाताची वरची बाजू इत्यादी. तर या ठिकाणीच अन्न खाल्लं जातं. म्हणून असं म्हटलंय वाचा अन्न मध्यते. वाणीकडून अन्न खाल्लं जातं. अद्यते म्हणजे खाल्लं जातं. आणि त्यामुळे वाणीला काय नाव दिलं? वाणीला नाव दिलं अत्तिही. अद म्हणजे खाणे, त्याचं रूप होतं खरं अद्यते. पण जसं गच्छती रूप केलं, जसं असला ती लावून अस्ति रूप केलं, तसं अदला ती लावून अत्ति रूप केलं. असं नाहीये वापरात. अदचं रूप अत्ति आहे वापरात. हे अद्यते हे कर्मणी वापरलेलं आहे, वाचा अन्न मध्यते. आणि म्हणून या ठिकाणी वाणी ही अत्ति आहे. अत्ति आहे म्हणजे खाणारी आहे. हे आहे क्रियापदाचं रूप खरं म्हणजे, पण वापरलंय नामासारखं. अत्तिही थ वै नाम, म्हणून तिला नावच दिलं अत्तिही. जी खाते तिला नाव दिलं अत्ति. नाव दिलं, हा खरं हे आहे क्रियापदाचं रूप. नाम एतद यद. आणि मग अत्ति असं म्हणायच्या ऐवजी अत्रिही ती, त्या त मध्ये एक र घुसळला आणि मग त्याचं झालं अत्रि. तिला खरं म्हणायचं होतं अत्ति, म्हणजे वाणीचं वर्णन करताना वाणीला अत्ति हा शब्द वापरायचा होता, पण त्याच्याऐवजी र पडून बोलता बोलता अत्रि असं झालं. हे खरंच झालं का असा प्रश्न नाही विचारायचा. असेलही किंवा नसेलही. त्या ऋषीला वाणीला अत्रि का म्हणतोय आपण हे सांगायचंय आणि पुढे त्याचं एक फलश्रुतीचं रूप सांगायचंय. म्हणून हा विषय चाललाय. सर्वस्य अत्ता भवती सर्वमस्य अन्नम भवती यहा एवं वेद. त्याचा पहिल्यापासूनचा जो विषय आहे ना, न अस्य अन्नम क्षीयते, हा इथे त्याने हा विषय आणला. आणि म्हणून त्यांनी वाणीला अत्रि केलं. अत्रीचं स्पष्टीकरण द्यायला लागला, कारण त्याला ही फलश्रुती सांगायची, विशेष फलश्रुती. ज्याला हे सगळं ज्ञान होतं. कसलं ज्ञान? तर आपल्या मुखावरची जेवढी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ती सगळी ज्ञानेंद्रिय ऋषीच्या सारखी राहिली पाहिजेत. ऋषीच्या सारखी जर ज्ञानेंद्रिय राहिली तर ते मस्तक, हे म्हणतात वरदानंद, गोठा नाही राहणार, ते यज्ञ पात्र होईल. म्हणजे आधी त्यांनी शिशु म्हटलंय ना प्राणाला, आणि त्या प्राण असण्याची विशिष्ट आणखीन एक विशेष जागा म्हणजे शिर, प्रत्याधान. म्हणजे काय? थोडक्यात प्राणाला जर वासरू म्हणलं असेल आणि ते वासरू कुठे आहे तर मस्तकात आहे म्हणलं तर मस्तक झाला गोठा. तर ते म्हणतात की जर त्या प्राणांना म्हणजे या इंद्रियांना व्यवस्थित वागवलं, त्यांची काळजी घेतली, भरकटू दिलं नाही, तर ती इंद्रिय ऋषी होतील आणि मग खरंच त्या मस्तकाचा चमस होईल. चमस म्हणजे यज्ञामधलं पात्र, यज्ञीय पात्र होईल. म्हणजे ती व्यक्ती पवित्र होईल, उदात्त होईल, शुची होईल, वंदनीय होईल इत्यादी. आणि त्यामुळे ती कशी होईल? सर्वस्य आत्ता भवती, सगळं खाणारी होईल. आणि सर्वमस्य अन्नम भवती, सगळं खाणारं होईल आणि सगळ्या गोष्टी त्याचं अन्न होतील. आता आत्ता भवती आणि अन्नम भवती इतकं मोठं उदात्त वर्णन केल्यावर ती सगळं खाणारं होईल आणि सगळं तिचं अन्न होईल, हे एक सामान्य स्वरूपाचं, किंबहुना त्या मोठेपणाला थोडं खाली खेचणारं वर्णन केलं की काय? तर नाही. फलश्रुती ही वेगळ्या अर्थाने जाणून घ्यायची असते. एक तर फलश्रुती ही शब्दनिष्ठ नसते.
शब्दनिष्ठ म्हणजे शब्दमात्र ग्राही अशी नाही धरायची. शब्दमात्र ग्राही म्हणजे फक्त शब्द जेवढा अर्थ सांगतात ना तेवढा. एक गोष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे शब्दमात्र ग्राही याचा हे छान लक्षात येईल. हे शाळेच्या पुस्तकात गोष्ट आहे. एक संपत्ती असलेला मनुष्य, जमीनदार, शेवटचा क्षण आला, पोरांना बोलावलं आणि सांगितलं की मी असं असं लिहून ठेवलंय, त्याचं तुम्ही पालन करा बरं का, आता मी चाललो. मग गेला त्याचा प्राण. ते जे काय लिहून ठेवलं होतं ते त्यांनी शोधून काढलं. ते काय लिहिलं होतं तर असं लिहिलं होतं, छायायामेव गंतव्यम आगंतव्यम तथैव च मिष्टान्न भोजनम कार्यम ततो लक्ष्मीही प्रसिद्धती. असं का चिठ्ठीवरती त्यांनी लिहून ठेवलं होतं. तर त्यांनी मुलांनी अर्थ लावला, छायायामेव गंतव्यम. छाया म्हणजे सावलीत, सावलीतनं जावं. आणि आगंतव्यम तथैव च, यायचं सुद्धा सावलीतच. मिष्टान्न भोजनम कार्यम, आणि गोडधोड खावं म्हणजे मग लक्ष्मी ही प्रसिद्धती, मग ती लक्ष्मी प्रसन्न होईल. मग आता सावलीतच जायचंय सावलीतच यायचंय म्हणजे बाहेर पडायचंच नाही ना, हा त्यांनी अर्थ लावला. बसले आपले घरामध्ये झोडत मिष्टान्न भोजन, आणि मग कसलं काय लक्ष्मी ही प्रसिद्धती, संपलं सगळं. मग एक ज्येष्ठ नातेवाईक आला, तो म्हणाला की अरे तुम्ही फक्त शब्दाचा अर्थ लावला, शब्द मात्र ग्राहीभिः युष्माभिः विपरीतम आचरितम. तुम्ही उलटच वागलात, कारण तुम्ही फक्त शब्दाचा अर्थ लावलात. छायायामेव गंतव्यम म्हणजे सावली असताना जायचं, म्हणजे सूर्याचं ऊन यायच्या आत शेतावर काम करायला जायचं. आणि आगंतव्यम तथैव च, उन्हात यायचं नाही, म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आत यायचंच नाही काम टाकून. सूर्य पार अस्ताला गेला, उडाला की मग यायचं. भोजनम मिष्टान्नम कार्यम, जे काही खाल ते मिष्ट म्हणून खा, गोड म्हणून खा. मिष्टान्न भोजनम नका करू, भोजन जे असेल ते मिष्टान्न म्हणून खा, गोड म्हणून खा. आणि मग बघा लक्ष्मी ही प्रसिद्धती. आणि खरंच तसं झालं. तर तात्पर्य असं की शब्द मात्र ग्राही असल्यावर काहीतरी विपरीत अर्थ निघतात. तर हे तसं अन्न खाणारा होतो, सगळं त्याला अन्न मिळतं, याचा आपण आपल्या ताटात असलेला अन्न असा एवढाच अर्थ लावला तर आपल्याला आपलं समाधान नाही होणार, आणि आपल्याला वाटेल काहीतरी विपरीत आहे का, विसंगत आहे का, काय हे काय उपनिषद एवढ्यासाठी आहेत का. असं नाही. त्याचा अर्थ एवढा आहे, जो कोणी अशा प्रकारे साधना करतो, ही एक साधना आहे. आपल्या शरीरातली इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही सगळी आपल्याच अशी ठेवायची की जी ऋषीसारखं वागतील, संयमाने वागतील आणि पवित्र राहतील, आणि सतत ज्ञानाची कास धरतील, उपभोगाची नाही ज्ञानाची कास धरतील. अशा प्रकारे जो वागेल, जो साधना करेल, त्याला सगळ्याच गोष्टी मिळत जातील हळूहळू. सर्वस्य आत्ता म्हणजे त्याची इंद्रिय जे जे बघतील ते त्यांचं अन्न होईल. जर तो प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकणार असेल, त्याचा डोळा ऋषी झाला ना आता, त्याचा डोळा, हा डोळा ऋषी, हा डोळा हा विश्वामित्र ऋषी, तो डोळा जमदग्नी ऋषी. जे दोन्ही ऋषी डोळे जर का ऋषी झाले तर ते जिथे बघतील तिथून ते ज्ञानच घेतील. त्यांना उपभोग नाही दिसणार, ज्ञान दिसेल. तिथे काहीतरी चांगली माहितीची गोष्ट दिसेल. आपल्या बघण्यात आपल्याला उपभोग दिसेल, त्याला नाही दिसणार. याच्या अर्थाने त्याच्या डोळ्यांना सर्वत्र आत्ता भवती, आणि त्याचीच या नाण्याची दुसरी बाजू. तो जर सर्व खाणारा असेल तर सगळं त्याचं अन्न होईल. हे सगळ्या गोष्टी त्याला पावतील, सगळ्या गोष्टी त्याला उपलब्ध होतील. य एवं वेद, हे एक त्याचं स्पष्टीकरण. दुसरं स्पष्टीकरण एक सर्वसामान्य अर्थाने अन्न खाणारा, अन्नाची समृद्धी हा एक महत्वाचा विषय या वैदिकांचा होता रोजच्या जगण्यातला. त्यामुळे खूपदा फलश्रुती या भाषेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे पुढचं ब्राह्मण आपण सुरू करू. एक बारीकसा मुद्दा राहिला.
प्राणावै यशो विश्वरूपम प्राणानेतदाह. तो असं म्हणतो की या शिरामध्ये म्हणजे या भांड्यामध्ये, चमसामध्ये यशाहाट यश ठेवलेलं आहे. विविध विश्व म्हणजे वेगवेगळं, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं यश ठेवलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचं यश म्हणजे प्राण. बघा, अगदी अ म्हणजे ब, ब म्हणजे क, क म्हणजे ड, अशा प्रकारे ही स्पष्टीकरणं चाललेली आहेत आणि आपल्याला ती तशी समजून घ्यायला पाहिजे. तो म्हणतोय की त्या चमसामध्ये म्हणजे त्या चमसामध्ये यश आहे, तर तसं त्या शिरामध्ये प्राण आहेत. हे प्राण विश्वरूप आहेत, वेगवेगळे आहेत आणि हे प्राण म्हणजेच यश आहे. आणि हे प्राण कोण आहेत तर हे त्यांनी खाली सांगितलं. हे विश्वरूप का आहेत? विश्व म्हणजे अनेक, त्यांची रूपं अनेक आहेत किंवा ते अनेक प्रकारचे, दोन्ही अर्थाने. डोळे हा एक प्रकार झाला, नाक हा दुसरा प्रकार झाला, याला धरून हा विश्वरूप शब्द आहे. दुसरा, ती सगळ्या विश्वाचं रूप बघू शकतात म्हणूनही ती विश्वरूप बघू शकतात, म्हणजे जाणू शकतात. कुठेही काहीही असला तरी जिथपर्यंत कानाला आवाज ऐकू येतोय तो त्याच्या दृष्टीने सगळा आवाज आहे, म्हणून ती सगळी इंद्रिय विश्वरूप पण आहे. आणि ज्या वेळेला ती ऋषी तुल्य असतात त्यावेळेला हे प्राण म्हणजे यश असतं. हा एक त्याचा अर्थ आहे. अपयश नाही, निराशा नाही, दुःख नाही, ते यश आहे. तर प्राण हा शब्द वेगवेगळ्या 3 अर्थांनी वापरला आहे. एक आहे मध्यमहा प्राण हा म्हणजे आपल्या ठाई असलेला जीव. दुसरा आहे आपल्यामधली कार्यशक्ती, की अजिबात प्राण नाहीयेत, आपण एरवी त्याला त्राण शब्द वापरतो, किंवा प्राण गेल्यासारखा निष्प्राण म्हणजे काही करवत नाही, नुसतं पडून राहिलेलं आहे, ताकद नाही. अशा वेळेला जो प्राण शब्दाचा अर्थ आपण घेतो, कार्यशक्ती, ताकद, ऊर्जा, त्या अर्थाने हा प्राण शब्द आहे. आणि इंद्रियांच्या ठाई कार्य करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या अर्थाने प्राण शब्द आहे. तर एकच प्राण शब्द अशा 3 अर्थांनी याच्यामध्ये वापरलाय. आणि हे सगळं, ही सगळी कंडिका म्हणजे कोड आहे. आणि हे कोड सोडवायचाही इथे प्रयत्न केलाय. कोड म्हणल्यानंतर आपणही सोडवू शकतो ना, आपल्याला पाहिजे तसं. लहान मुलं अशी कोडी घालतात बघा, वेगवेगळ्या प्रकारची. तर तशा प्रकारचं हे कोड आहे. आणि इथे त्यांनी उलगडायचा प्रयत्न केलाय पण, आणि स्वामी वरदानंदांनी ते आणखीन छान विशद करायचा प्रयत्न केलाय. आपण अजूनही करू शकतो, आपल्या आपल्या अनुभवाला आणि बुद्धीला आणि तर्काला धरून नक्की करावं आणि आपण त्याची चर्चा एकदा करूच. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च अमूर्तम च. 2 ब्रह्माची रूप आहेत. अजून एक बारीकसा मुद्दा राहिला, सॉरी. वाघ ब्रह्मणा संविधाना इथं राहिलं. अष्टमी वाघ कुठली आणि ही 7वी वाघ, हे राहिलं ना. 7 ऋषींच्या मध्ये एक वाघ आहे आणि इथे अष्टमी वाघ आहे, हो ना. याचं स्पष्टीकरण राहिलं. 7वी वाक आहे ती अत्री वाक आहे आणि 8वी वाक आहे ती वक्त्री संविधाना अशी वाक आहे. वाकची 2 रूप आहेत. एक रूप म्हणजे खाणारी. कोणत्या अर्थाने खाणारी ते आपण पाहिलं. खाताना आवाज होतो म्हणूनही वाक म्हणा तरी चालेल. तर एक खाणारी वाक आहे आणि एक संवाद करणारी वाक आहे. खाणारी वाक म्हणजे 7वा ऋषी आहे आणि संवाद करणारी वाक आहे ती 8वी. 7 ऋषी आणि 8वी वाक आहे. त्याच्यातल्या 7 ऋषींच्यात एक वाक आहे जी खाणारी आहे आणि जी 8वी वाक आहे ती ती ब्रह्माद्वारा संवाद करणारी आहे. कोणाशी संवाद करते आणि काय संवाद करते तर वेदमंत्रांच्या द्वारा ती संवाद करते. वेदमंत्रांच्या द्वारा संवाद कोणाशी करते तर वेदातली अशी कल्पना आहे किंवा श्रद्धा आहे, कल्पना नाही, श्रद्धाच काय व्यवहार सुद्धा आहे यज्ञाचा, की यज्ञामध्ये जे मंत्र असतात, ब्रह्म
म्हटलंय ना मंत्रांना, ते कशाला म्हणायचे? मुकाटेरी नाही का कुठे आहुती द्यायची देता येत, किंवा काय इकडून तिकडे ठेवायचं ते ठेवता येत, किंवा नुसतंच एखाद्या हे इंद्रा हे घे तुला असं म्हणता नाही का येत? येईल की न यायला काय झालं? पण मंत्र ही देवांची संवादाची भाषा आहे असं यास्क नावाच्या एका व्याख्याकारांनी म्हटलंय. आपण मराठीत सुद्धा त्या मंत्राचा अर्थ करून त्या मराठीमध्ये देवाशी बोलू शकतो आपल्या भाषेमध्ये, पण तो मंत्र पाहिजे मराठीतला का होईना. ब्रह्म म्हणजे वेदमंत्र. तर वेदमंत्र ही देवांना कळणारी भाषा आहे, म्हणून ज्या वेळेला आपली वाणी वेदमंत्र म्हणते त्यावेळेला ती देवांना कळणाऱ्या भाषेत देवाशी संवाद साधते. म्हणून ही 8वी वाणी आहे, ती वक्त्री, बोलणारी, संवाद करणारी आणि ब्रह्मद्वारा म्हणजे वेदमंत्रांद्वारा. आणि 7वी जी आहे म्हणजे 7व्या ऋषीतली जी आहे ती म्हणजे खाणारी. असं वाणीचं द्विविध रूप या ठिकाणी विचारात घेतलंय. राहिलं माझं सांगायचं. बर, थोडस करूया याचं. ब्रह्माची 2 रूप आहेत, एक आहे मूर्त आणि एक आहे अमूर्त. मर्त्य आणि अमृत, स्थित आणि यत. स्थित म्हणजे स्थिर, यत म्हणजे जाणार, सत म्हणजे प्रत्यक्ष आणि त्यत म्हणजे परोक्ष. त्यच्च त्यत, तत् गेलंय ना, तत्त्वमसी मधला जो तत् हे परोक्ष. सर्वनामांचा उपयोग संस्कृतमध्ये फार वैशिष्ट्यपूर्ण असतो. जसं इदम पाहिलं आता, तसं तत् हे सर्वनाम जे परोक्ष लांब असेल त्याच्याबद्दल घेतो. तत्त्वमसी मधला तत् काय त्याच अर्थाचा आहे. तत्सारखंच एक त्यत सर्वनाम आहे. जसं तत्चं मराठीमध्ये तो झालं तसं त्याचं त्यो झालं, जे ग्रामीण मराठीमध्ये किंवा प्राचीन मराठीमध्ये जास्त वापरलं जातं. असो, सत आणि त्यत. आता द्वे वाव रूपे, वाव म्हणजे निश्चित 2 रूप आहेत. तर ब्रह्माला कुठली रूप? जे अरूप आहे, जे निरवयव आहे, जे निष्कल आहे, जे इंद्रियातीत आहे, त्याच्या रूपांची काय ही चर्चा? तर हे जे ब्रह्म आहे ते आहे कार्य ब्रह्म. ब्रह्म 2 पद्धतीने समजून घेता येतो. एक आहे कारण ब्रह्म आणि एक आहे कार्य ब्रह्म. समजून घेण्याची पद्धत. 2 प्रकारचं ब्रह्म असतं असं नाही म्हणून. सगळ्या विश्वाचं कारण, उपादान कारण किंवा निमित्त आणि उपादान कारण, अभिन्न निमित्तोपादान कारण, तेच निमित्त आहे, तेच उपादान आहे, तेच सगळं काही आहे असं ते ब्रह्म हे कारण, ज्याचं वर्णन करता येत नाही. जे व्हायचं असतं चरम पुरुषार्थ, अंतिम प्राप्तव्य म्हणून ते कारण ब्रह्म. आणि कारणाचं हे सगळं कार्य आहे, जे विश्व आपण बघू शकतो, अनुभवू शकतो, ज्याला नाव आहे, ज्याचं वर्णन करता येतं, ते सगळं आहे कार्य ब्रह्म. ते सुद्धा ब्रह्मच आहे, पण ते कार्य ब्रह्म आहे, कार्यरूप ब्रह्म आहे. त्या कारणातून निर्माण झालेलं कार्य आहे. आणि त्याची ही 2 रूप आहेत. रूप कशाला म्हटलं? खरं ते अरूप आहे, म्हणजे कारण ब्रह्म हे अरूप आहे. पण तरीही जर त्याचं रूप येते वर्णन करायची वेळ आली तर, कुणीतरी कोणाला तरी सांगावं असं वाटलं तर ते 2 प्रकारांनी सांगता येतं. म्हणून 2 रूप आहेत. एक आहे मूर्त आणि दुसरं आहे अमूर्त. मूर्त म्हणजे घन, परिच्छिन्न, संहत म्हणजे गोळा करून आलेलं. अवयव सगळे गोळा झाले की जे होतं त्याला म्हणायचं मूर्त. एखादा कारखाना असेल, त्या कारखान्यात हात एका मशीनवर तयार होतात, डोकी एका मशीनवर तयार होतात. त्या बाहुल्या असतात ना कपड्यांच्या दुकानात बाहेरच्या बाजूला, त्यांच्या कारखान्याचं मी एक वर्णन वाचलं होतं.
एका बाजूला हातच होते, एका बाजूला पायच होते वगैरे, आणि मग नंतर एका बाजूला ते सगळं जोडत होते आणि मग झाली मूर्ती. मग हात वर केलेला वर केलेली मूर्ती, हात खाली केलेला खाली केलेली मूर्ती, म्हणजे ती बाहुली बाहेर असतात. तर अवयव संघात एकत्र आलेला घनीभूत अशी गोष्ट म्हणजे मूर्तम. आणि दुसरं अमूर्त, असा अवयवच नाही त्याच्यामध्ये. एकसंधता आहे, एक रसता आहे, असं जे दुसरं आहे ते अमूर्त. हे पण ब्रह्माचंच रूप आहे, कार्य ब्रह्माचंच रूप आहे. एक आहे मर्त्य, एक आहे अमृत. एक आहे स्थित, स्थित म्हणजे स्थिर आहे, स्थिर म्हणजे परिच्छेद्य आहे, त्याला मर्यादा आहेत. लांबी, रुंदी, उंची, मागे पुढे, डावीकडे उजवीकडे, वर खाली असा विषय आहे त्याला. आणि दुसरं आहे यत. यत म्हणजे जाणार, जाणार म्हणजे चालणार, म्हणजे व्यापक, म्हणजे पसरणार. म्हणजे ज्याला असं डावं उजवं इकडे तिकडे असं सांगता येत नाही. सांगे डावीकडे आहे असं सांगेपर्यंत ते उजवीकडे गेलेलं असतं. तर असं गतिमान असं जे आहे ते यत. एक आहे सत. एरवी सतचा अर्थ अस्तित्व, निरपेक्ष अस्तित्व असं आपण केलं असतं. इथे सतचा अर्थ आहे प्रत्यक्ष. जे आहे ते आपल्याला दिसतं, जे आहे ते आपल्याला ऐकू येतं. नसलेली गोष्ट आपल्याला तिचा वासही येत नाही, नसलेल्या गोष्टीची आपण चवही घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जी इंद्रियगम्य गोष्ट आहे ती आहे सत. एवढ्याच अर्थाने हा सत शब्द आहे. आणि हा सत आहे म्हणून त्याचा काउंटर पार्ट आपण म्हणू, तद्विरोधी असा आहे त्यत, म्हणजे परोक्ष. हे आहे प्रत्यक्ष, ते आहे परोक्ष. परोक्ष म्हणजे अजिबात समजत नाही, आपल्या इंद्रियांच्या पलीकडचं आहे, ते म्हणजे त्यत. तर मग तदेतत मूर्तम. आणि मग आता मूर्त म्हणजे कसं, अमूर्त म्हणजे कसं, ते अधिदैवत कसं आहे, आधी अध्यात्म कसा आहे. एखादा विषय मांडला की तो अध्यात्म कसा आणि अधिदैवत कसा, म्हणजे पिंडात कसा समजायचा आणि ब्रह्मांडात कसा समजायचा, असं दोन्ही बाजूनी ते एक वर्णन करायची यांची शैली आहे. जेणेकरून तो विषय हा सर्वात्मक आहे, फक्त देहापुरता मर्यादित नाही, फक्त देहाच्या बाहेर नाही. ते पिंड आणि ब्रह्मांड या दोघांनाही व्यापून राहिला आहे. आपल्या समजुतीसाठी आपण पहिल्यांदा हे बघतो, मग ते बघतो. याचाच अर्थ पिंड ब्रह्मांडाचा अत्यंत जवळचा जैविक संबंध आहे, एक रस एक घन असा संबंध आहे. हा शेवटी त्यातनं अभिप्राय निघतो. हा भाग आपण पुढच्या वेळेला बघू. एक विसरले बघा तुम्हाला सांगायला, आता मी सांगते ते पटकन. कोणी लेफ्ट होऊ नका. रविवारी वैदिक संशोधन मंडळामध्ये कार्यक्रम आहे. संध्याकाळी 6 वाजता राज्यपाल येणार आहेत आणि पुस्तकांचं प्रकाशन आहे. कार्यक्रम 6ला आहे. आत्ताच माधुरी म्हणाली की तिने ग्रुपवर निमंत्रण पत्रिका टाकली आहे, तुम्ही या, तुमच्या आप्तेष्टांना घेऊन या. असं काही पास वगैरे लागणार नाही. 100 माणसांची क्षमता आहे आपल्या सभागृहाची. ते म्हणाले ऑफिसमधले की हरकत नाही, तुम्ही तुमच्या सभागृहात लोक ठेवले तर, फक्त ते आपल्याला शिस्तीने लागेल ते करूच. तर आपण कार्यक्रमाला नक्की या. मंडळात तासाला येणारे जे लोक होते त्यांची भेट होईल. बऱ्याच दिवसात कुणी आलं नाही. आता आम्ही सभागृहही छान केलंय. एकत्र या, बोलू 4 शब्द, चहा पिऊ, मजा करू तेवढीच. तर या आपण नक्की. हे मी तुम्हाला निमंत्रण देते पुस्तकाच्या प्रकाशनाचं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुढच्या तासापासून लिंक वेगळी असणार आहे. माधुरी इतके दिवस हे सगळं करत होती. माधुरी आता सोडून चाललीये, उदयपूरला चाललीये ती. तर मग आता ते तिच्या अकाउंटवर नव्हतं, आता वेगळी लिंक येईल. आणि तेवढं मात्र लक्षात ठेवावं, एखाद्याकडे जुनीच लिंक असेल आणि त्यांनी जर प्रयत्न केला तर असं वाटेल हे काय, काहीच कसं होत नाही, एवढे दिवस होत होतं. ते एकामेकांना सांगा. बाकी सगळी पद्धत तीच असणार आहे, फक्त लिंक नवी असेल आणि मग ती तीच असेल. बरं, तर
हे 2 लक्षात ठेवायचे. कार्यक्रमाला नक्की या बरं का. बरं, आता आपण बाई एक प्रश्न विचारू का? हा, काय? ते तुम्ही जे सांगितलं ना की 7वी वाक ती हा. खाणारी होते, म्हणजे ती ज्ञानग्रहण करणारी अशा अर्थानं खाणारी का? हो. पण मग वाणीद्वारे ज्ञानग्रहण म्हणजे काय ते मला नाही कळलं. वाणी खाणारी म्हणजे अन्न खाणारी अशा अर्थे कर्मेंद्रिय आहे या ठिकाणी वाणी. मग वाणी ज्ञानग्रहण नाही, ज्ञानग्रहण करणार नाही ती या ठिकाणी. फक्त चांगल्या गोष्टी करेल, चांगलं कर्म करेल. ती जे खाईल ते चांगलंच असेल, पोषणाचं असेल. हा, नाही पण मग संवाद करणारी आणि आदन खाणारी यातला मग फरक कुठे राहिला? हा, अहो, फरक म्हणजे 2 वेगवेगळ्या अशा दाखवता येणार नाहीयेत. एकाच वाणीचे ही 2 रूप आहेत. त्यातलं एक रूप आहे ती वाणी संवाद करते आणि दुसरं रूप आहे ती वाणी खाते, म्हणजे तोंड खातं, म्हणजे तो किंवा खाणारा होता. त्यातल्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला चांगल्या पद्धतीने होतील, उदात्त होतील, चांगला परिणाम करणाऱ्या होतील, तेव्हा त्या ऋषितुल्य असतील. जर दोन्हींनी आपले ताळतंत्र सोडले, म्हणजे बोलणाऱ्या वाणीनी आपला ताळतंत्र सोडला आणि खाणाऱ्या वाणीनी ताळतंत्र सोडला, तर द्विषतः भ्रातृव्यान. म्हणजे मग ते खाणारी वाणी म्हणजे लौकिक वागिंद्रिय आणि वेदमंत्र म्हणजे संवादिनी असा अर्थ घ्यायचा. तसा घ्यावा, चांगला होईल. आणि अगदी जसं यांनी घेतलेत ना वरदानंदांनी, त्यांनी हे सगळं लौकिकाच्याकडे जोडून घेतलंय. तर ब्रह्मणा संविधाना म्हणजे वेदमंत्राच्या द्वारे संवाद साधणारी, असा अगदी वेदमंत्रच असं नाही, पण देवाशी संवाद साधणार. आपण नेहमी प्रार्थना करतो, आता विश्वात्मके देवे, ही जर मनापासून प्रार्थना केली तर ही प्रार्थना म्हणजे ही वाणी ही ब्रह्मणा संविधाना होती. मग इथं वाणी म्हणजे जीव समजायची का? म्हणजे ज्ञानेंद्रिय? नाही, ज्ञानेंद्रिय हे नाही. आपण कान, नाक वगैरे जसं समजतो तसं जीभ एक इंद्रिय नसतं. वाणी म्हणा तुम्ही, जीभ असं म्हणूच नका. जीभ नाही म्हणायचं, नाही जीभ नाही म्हणायचं, पण ते एक इंद्रिय आणि त्याच्या मागे ती वाणी असं. अत्री जी वाणी आहे ती रसना आहे. आणि हाड नसलेला जो अवयव आहे ती संविधान आहे. धन्यवाद. खूप छान सांगितलंय, खूप छान सांगितलं आजचा एक्सप्लेन.